सिंधू संस्कृतीतील सगळ्यात मोठे शहर कोणते? तर मोहेंजो-दडो. आणि मोहेंजो-दडोला मृताची टेकडी असे सुद्धा म्हणतात. सिंधू संस्कृतीतील बंदर कोणते आहे? तर सिंधू संस्कृतीमधील लोथल हे बंदर आहे. लोथल हे भारतातील सर्वात जुने बंदर मानले जातात. ऋग्वेदात कोणत्या नदीचा सर्वाधिक उल्लेख आहे? तर सरस्वती या नदीचा सगळ्यात जास्त उल्लेख आहे. नंतरचा प्रश्न आहे, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? तर गायत्री मंत्र ऋग्वेद यामध्ये आहे. नंतर 5वा क्वेश्चन जो आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण आहे? तर महावीर आहे आणि वृषभदेव हे पहिले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? तर बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहे? गौतम बुद्ध आहे. महावीर हे जैन धर्माचे आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतरचा 7वा प्रश्न बघूया आता आपण. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? तर त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगयाला. सारनाथला त्यांनी पहिलं प्रवचन दिलं, हे लक्षात ठेवायचं आहे. बुद्धांनी पहिले उपदेश कुठे दिले? तर सारनाथला दिला. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त मौर्य आहे. चंद्रगुप्त मौर्यांचा प्रधानमंत्री कोण होता? तर कौटिल्य म्हणजे चाणक्य. अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर चाणक्य आहे. चाणक्य यांनी अर्थशास्त्र लिहिलं आहे. कलिंग युद्धानंतर कोणत्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला? तर यामध्ये अशोक या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाच्या शिलालेखाचा उलगडा कोणी केला? तर जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकाच्या शिलालेखाचा उलगडा केला. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. गुप्त कालाला काय म्हणतात? तर गुप्त कालाला स्वर्णयुग म्हणतात. स्वर्णयुग म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त यांना म्हटले जाते. अभिज्ञान शाकुंतलम ह्या ग्रंथाचे लेखक कोण? तर कालिदास आहे. कालिदास यांनी हा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आर्यभट्ट आहे गणित आणि खगोलशास्त्राशी संबंधित आहे. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर नालंदा विद्यापीठ कुठं? बिहारला आहे. हर्षवर्धनच्या दरबारात आलेला चीनी प्रवासी कोण? तर ह्युएनसांग हा चीनी प्रवासी हर्षवर्धन राजाच्या दरबारात आला होता. नंतरचा 20वा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? जॉन मार्शल, दयाराम साहनी, राखालदास बॅनर्जी या तिघांनाही सिंधू संस्कृतीचा शोध लावला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कोणाला PDF स्वरूपात जर पाहिजे असल्यास नोट्स मला कमेंट्स करा, ते तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपला इथं व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आणि हे जे प्रश्न दिले आहे मी, ते सगळे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे सगळे प्रश्न व्यवस्थित करा. धन्यवाद.